सकपाळ सामाजिक संस्था आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काल 29 जुलै रोजी घनसोली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचा लाभ विभागातील असंख्य महिलांनी घेतला। या शिबिरामध्ये तज्ञ महिला डॉक्टरांच्या हस्ते सर्व महिलांचे संपूर्ण बॉडी चेकअप आणि इतर तपासण्या करून त्यांना महिनाभराची औषधी देण्यात येते व सोबत रिलायन्स हेल्थ कार्ड देण्यात येते। या हेल्थ कार्डवर त्या महिलेला व तिच्या संपूर्ण कुटुंबाला दरमहा मोफत औषधे दिली जातात। विभागातील किमान 1000 कुटुंबांना रिलायन्स हेल्थ कार्डच्या माध्यमातून दर महिन्याला मोफत औषधोपचार मिळावेत अशी संकल्पना गणेशदादा सकपाळ यांची आहे। यावेळी संस्थेच्या प्रमुख सल्लागार प्रतिभाताई चव्हाण सकपाळ यांनी उपस्थित महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले। आपल्या कुटुंबासोबत आपल्या सुद्धा आरोग्याची प्रत्येक महिलांनी असे आवाहन त्यांनी यावेळी केले। तसेच संस्थेच्या माध्यमातून दररोज सकाळी 8 वाजता गोरगरीब रुग्णांसाठी डी.वाय. पाटील हॉस्पिटलसाठी मोफत बसची सुविधा संपूर्ण घनसोली वासियांसाठी केलेली आहे। फक्त एवढेच नाही तर हॉस्पिटलला ऍडमिट झाल्यानंतर सर्व ऑपरेशन शासकीय योजनांच्या माध्यमातून मोफत केल्या जातात। याचा लाभ घनसोलीकरांनी घ्यावा असे श्री गणेशदादा सकपाळ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश खपके यांनी यावेळी केले। तर आपल्याकडे आज गणेशदादा सकपाळ सामाजिक संस्थेतर्फे आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं। आपली संस्था तसेच रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याकडे दर महिन्याच्या 28 तारखेला हे आरोग्य शिबिर राबवलं जातं, ज्यामध्ये महिलांसाठी उच्च रक्तदाब असेल, डायबिटीज असेल यासारख्या सगळ्या आजारांवरती मोफत तपासणी केली जाते। तसेच त्यांना त्यावरती औषधं देखील उपलब्ध करून दिली जातात। जसं आज आपल्याकडे महिलांसाठी विशेष ब्रेस्ट कॅन्सरचं स्क्रीनिंग होत आहे आणि वेगवेगळ्या आजारांचं निदान इथे केलं जात आहे आणि जर स्त्रियांना त्यामध्ये काही आढळलं तर त्यासाठी त्यांना वर 5000 पर्यंतची औषधं सुद्धा त्यांना मोफत दिली जात आहेत। तर मी सगळ्या महिलांना विनंती करेन की तुम्ही या योजनेचा लाभ घ्या, तुमच्या आजूबाजूला फॅमिलीमध्ये असतील सर्व महिलांना जागरूक करा आणि या सगळ्या आरोग्य सुविधांचा तुम्ही नक्की लाभ घ्यावा अशी मी महिलांना विनंती करेन। तसेच आपल्या इथे आपल्या ऑफिस जवळून रोज सकाळी 8 वाजता डी.वाय. पाटील हॉस्पिटलला जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पेशंट असतील, प्रसूतीसाठी असतील, वेगवेगळ्या आजारांचे जे काही रोगी असतील, रुग्ण असतील तर ते या बसचा उपयोग करू शकतील आणि त्यांना तिथे जाण्यासाठी ही सुविधा खूप उपयोगी पडणार आहे। तसेच जर तुम्हाला डी.वाय. हॉस्पिटलमध्ये प्रसूती असेल किंवा ज्या बाळांना NICU वगैरे सुविधा अवेलेबल करायची असेल तर ती सगळी सुविधा तुम्हाला आपल्या संस्थेमार्फत डी.वाय. हॉस्पिटलमध्ये अवेलेबल करून दिली जाईल। तर कृपया करून सर्वांनी या महिला असतील इतर सर्वांनीच या योजनेचा लाभ नक्की घ्या। आज दर महिन्याप्रमाणे या ठिकाणी श्री गणेशदादा सकपाळ सामाजिक संस्था तसेच रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी दर महिन्याला विभागातील नागरिकांना मोफत रिलायन्स कार्ड देऊन त्या कार्डवरती तसेच जे आजार असतील त्या आजारांवरती औषध देण्याचा कार्यक्रम दर महिन्याच्या 28 तारखेला असतो। तोच कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडला। त्या कार्यक्रमाला आदरणीय प्रतिभाताई सकपाळ उपस्थित होत्या। या घनसोली विभागातील किमान 1000 कुटुंबांना रिलायन्सचे कार्ड मिळावेत, त्या कार्डच्या माध्यमातून नागरिकांना मोफत औषधोपचार मिळावेत अशी संकल्पना आदरणीय श्री गणेशदादा सकपाळ यांची आहे आणि नेहमीच ते रुग्णसेवेसाठी पुढे असतात। कारण रोज आपल्या कार्यालयासमोरून डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलसाठी एक बस रोज सकाळी इथनं सोडली जाते, त्या माध्यमातून रुग्णांची सेवा केली जाते। फक्त बसच सोडली जात नाही तर हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जाते, त्यांचं फॉलोअप घेतलं जातं। असाच हा कार्यक्रम होता। घनसोली विभागातील गोरगरीब रुग्णांना सेवा देण्याचं हे जे पुण्याचं काम आदरणीय गणेशदादा करत आहेत ते काम कायमस्वरूपी असंच सुरू राहील याची सर्व विभागातील नागरिकांना मी खात्री देतो आणि सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा। धन्यवाद।